यांचे विचार. जर्मनीला शिक्षणासाठी असलेला मुलगा सुट्टी संपवून परत गेला. माझ्या घरात असलेला त्याच्या मित्रमंडळींचा वावर बंद झाला. स्वयंपाकघर मंदावलं, घर स्तब्ध झालं. तसे मनात विचार घोळायला लागले की मी त्याला त्याच्या अंडर ग्रॅज्युएशनसाठी लांब परदेशात शिकायला जाण्याची परवानगी देऊन चूक तर नाही ना केली. त्याच्या माझ्या आयुष्यातली 4 मौल्यवान वर्ष गमावून बसलीये मी. मुंबईतच जवळ असता शिकायला किंवा फार तर भारतात कुठेही असता तर थोडा अधिक वेळ घालवता आला असता एकत्र. काही प्रवास बरोबर करता आले असते. आणखीन काही कौटुंबिक आठवणी निर्माण केल्या असत्या. त्याच्या गरजेला मी त्याच्याजवळ असते किंवा जेव्हा जेव्हा त्याला आमची गरज भासली असती तेव्हा तेव्हा आमच्यापर्यंत पोचण्याचा पर्याय त्याच्याकडे असू शकला असता. आणि मी मात्र त्याच्या माझ्यातली ती नाळ फार लवकर कापून बसलीये. फारच पाश्चात्य होत चाललोत का आपण? माझ्या पिढीतली बरीचशी मुलं घरात राहून किंवा जवळच्या मोठ्या शहरात राहून शिकली. घराशी, नातेवाईकांशी, एकूणच परिवाराशी असलेले नातेसंबंध तीही पुढे चालवत राहिली. ही नात्याची वीण टिकते ती मुलांच्या आपल्या घरात किंवा आपल्या माणसांच्या जवळ राहण्यामुळे. ते बंध कमी होत चाललेत का? अगदी कुठेतरी कधीतरी तुटण्या इतके नाजूक होत चाललेत का? पण मग मोठं होणाऱ्या, नवीन काही शिकू पाहणाऱ्या आपल्या मुलांच्या कक्षा रुंदावण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायचं की फक्त परंपरा आणि नातेसंबंध जपण्यासाठी त्यांचे पर छाटायचे? जग बदललंय. शिकण्यासाठी, नोकरीसाठी जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून 7 समुद्रापार कुठेही स्थलांतर करण्याचे हे दिवस. खाण्यापिण्याचे चोचले बाजूला ठेवत मिळेल ते खाऊन, हवं ते शिजवून अभ्यासाला झोकून देणारी मुलं. मोठ्या स्वप्नांच्या पंखांनी भविष्याकडे झेप घेण्याची त्यांची वाढलेली परिपक्वता, उमेद आणि जिद्द. पूर्वी नाही का कोकणातून चाकरमानी मुंबईकडे धाव घ्यायचा? अगदी तसंच. पण काळाबरोबर घोडदौडीची आव्हानं बदलली, व्याप्ती वाढली आणि दिशाही रुंदावल्या. या सगळ्यात बदलली नाही ती आई आणि आईपणाची भावना. मला माझ्या आईची वाक्य आठवायला लागली. माझा दादा शिकायला मुंबईला होता. सुट्टीसाठी सांगलीला आला की लगेच मित्रांबरोबर पसार व्हायचा. कशाला ठेवतो हा बॅगा तरी घरात? पुढच्या वेळी सांगणार आहे मी त्याला, बॅगाही जिमखान्यात किंवा मित्रांकडेच ठेव म्हणून. आईची तळमळ बाहेर पडायची. अरे खायला काय करू? काय खास करूया या सुट्टीत? आणि आजी आजोबांना फोन केलास का? घरी परत यायला उशीर करू नकोस रे बाबा, काळजी वाटते. अनेक प्रश्न, अनेक सूचना. आईची पालकत्वाची उर्मी उफाळून यायची. आज थोड्याफार फरकाने ही अशीच वाक्य माझ्याही तोंडून बाहेर पडतात तेव्हा लक्षात येतं, अरे मी तिच्यासारखीच आहे की. काळ बदलला, जग पुढे निघालं, पण माझ्यातली ती आई, काळजी करणारी, कधी स्वामित्व गाजवणारी, वाट बघणारी, प्रेम लावणारी, रागावणारी, अगदी कधीतरी रुसणारी आणि आत्मविश्वासाचे पंख देणारी सुद्धा ती आई, ती अगदी तशीच आहे आणि तशीच राहो पिढ्यानपिढ्या. बदल. स्वाती दिवेकर यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.